सोडा ना रे, मला सोडा ना, तुमच्या पाया लागतं बरं, सोडा, मला सोडून द्या तुम्ही, सोडून द्या ना. मी काय गुन्हा गेला का मुठभर शेंगा, मला काय पकडलं, सोडा ना मला. चोरी करायच्या तिने समजलं मुठभर शेंगा म्हणजे खूप महाग. तू काय समजून राहिला रे चोट्या. थांब तू बबन्या, आता तुला झपके जात चांगले मजबूत. हा तुला हागोतो आता, थांब तू, थांब, त्या बांधला तुले, थांब तू. याला सोडूच नका हरामखोर आले. हा लय भोवच आहे, याला दाखवलं नाही आता दणका कसा असते तर. पड तुम्ही जाते शांताराम भाऊ आवरा फक्त तिकडे. शांताराम भाऊ इकडे आला नाही पाहिजे. शांताराम भाऊ इकडे जर आला की नाही बस त्याला मारू नाही देणार. हा तुम्ही त्या शांताराम भाऊ तिकडे हळवा, मी आणतो यायला अटीचा. हा शांताराम भाऊ जर इकडे आला तर आपला सारा गेम चौपट होऊन जाईल. हो कालू जाय बरं तू, जाय शांताराम भाऊ अळव तिकडे. आम्ही पाहतो या बबन्याला इकडे चांगला मजबूत. बरोबर म्हणून शांताराम भाऊ लिहून द्या लागणार अड्डीचा. अरे बघा, मला मारता का, माझी घेता का तुम्ही, मला मारू नका ना. अहो मला सोडून द्या तुम्ही. शिवला टकलं कमी आता. शांताराम भाऊ मला वाचवायला, हो शांताराम भाऊ काय करू मी आता. शिव येतो तेव्हा शिवला मला माहिती होतं ना बाबू, आज लोक मारतात खाऊनात. मी कांड करायला बरं, त्या कांडाचाच बदलाय ना, तशा कमी घ्यायचं काही नाही. काल्या लवकर जाय तू. शांताराम बोली इकडे येऊ नको तू, फक्त तो एवढं हे कर फक्त तो. आम्ही यायला पाहतो आता चांगला मजबूत. हो आता जातो मी, पण कसं मजबूत आहे ना बरं. हा अजय धरलो. हा याला कसं चालता यायला नाही पाहिजे, बोलताही नाही आलं पाहिजे. तोंड कसं फडफड केलंच नाही पाहिजे. पण याचे पुढचे 4 दात पडले पाहिजे तर हे सांगून राहिलो. नाही पडले तर फायदा तुम्ही मग. अरे तू तर 4 दाताची गोष्ट कुणाला, 32 पुरी 32 याची. हा याला खाताच नाही आलं पाहिजे बबन्याले. काय कशी रिकामे धंदे करते, याला दाखवून देणार. बरं जातो मी. शांताराम भाऊ तिकडे अडवतो, तुम्ही पाठवा यायला आता. हांद्रेवाडे शाहू चला, हान यायला मजबूत आता. हा काही करू नको आता. हागे मार द्या यायला, हागे. आता पाहिजे बबन्या कसा आहे तुझ्या बजे. झुमऱ्या मारू नको ना, हो बाबा झबऱ्या मारू नको ना रे बाबा. लागते ना बाबा, बाजूली मग तू मला जाऊ दे. बबन्याला मारून राहिले ते पागल झाले, पिसाड झाले ते पोरे. तू ऐकत जाय, रस्ता सोड, मला जाऊ द्या. बबन्याला मार खाऊ द्या. हा कुठे चालले, तुम्हाला मोठा पूल काय येऊन राहिला त्याचा बबन्याचा, काही नाही झाला ग. पाहा मी भीत आडवी. जायचं नाही सांगून राहिलो शांताराम भाऊ. झुमऱ्या बाबा, आई मेलो बाबा, मेलो. आता आईन बाबा आठवून राहिले त्याले लुच्ची. लोक यार घुसते शेंगा चोरत चोट्या. थैली भर शेंगा चोरल्या. घाबरू त्याच्याशी बोलूच नको, मजबूत आहे ना फक्त. विचार करू नका, विचार करू नका. खाल्या तो मरीन ना बबन्या मारून राहिले. त्याला किती मारून राहिले ते काही समजते की तुले. सोडलं मला. हो काय तोंड्या सोडला मला. काय पुढ काय राहिला हो त्याचा. तोले काय मोठा सुद्धा आहे काय, सुद्धा आहे का तो बबन्या. मोठे तुम्हाला वाटून राहिलं सोळाने मरीन आणि गिरीन. काही नाही, चुपचाप उभे राहाटीचा मुकड्यानं. जायचं नाही तिकडे. विषय पुढक्याचा नाही बाबा. किती मारणं बरोबर आहे का. त्यानं काय केलं असं, कोणता गुन्हा केला त्यानं. शांताराम मुलेच जमलं बाबा. कोणतं काय केलं म्हणते शांताराम. हो तुम्हाला माहितच नाही असं की यानं काय केलं तर. हा दुधानं धुयला याच्या बदमाश नाही कोणी, बदमने एवढा. आणि तुम्हाला मोठा पुडका येऊन राहिला त्याचा. जायचं नाही, त्याला वाचवायचंच नाही. जीपासाठी उभी राहा मुकड्यात सांगून राहिलो. आता माझ्यासोबत कुस्ती खेळायला येईल शांताराम भाऊ तुम्हाला. मी तुम्हाला माहिती कसा बेकार मग तुम्ही दसच असतो. बाबा आई माडोक्स फोडलं या, माडोक्स फोडलं, रगत फोडलं. आई वाजवा रे. कोण आहे बेशिप तुला, तुला वाचवा रे. वाचवा कोण राहिला ते जंगलात कोण नाही. आमटी आटी आता आमचा राजा. हा झाली विचार नको हागला बाई. अरे अगो खानी अगो काम करत अरे अगो. माही चुकी झाली ना, मी त्या पोरीला मारला. पोराच्या बायकोला मारलं मी. आता चूक झाली ना माई, चूक झाली बाबा. तोच बदला घेऊन राहील तुम्ही, दुसरं काही नाही. त्या पोरीला मारला आम्ही ना, आमची गलती झाली ना. त्या पोरीचं आम्हाला काय घेणं देणं आहे. तिचं काय घेऊन खाल्लं आम्ही ना. आमच्या वावरात घुसला तू, मग काय शेंगा तोडल्या तू ना. हे आम्हाला त्या पोरीचं काय घेणं देणं. आमची कोण आहे ते मला झालं समजते भाऊ. तुम्ही त्याच्यामुळेच मारून राहिले, मला त्या पोरीमुळेच मारून राहिले. मारलं नसतं बरोबर जगायला कोण मारते का. माय काय घेणं देणार रे बाबा. माझी चूक झाली ना, त्या पोरीला मारलं, माझी चूक झाली. त्या पोरीचा विशेष काढ नको दिसा सांगून आल तुले. अजिबात निघला नाही पाहिजे. पोरगी कोणती रे पोरगी.
पोरगी पोरगी लावून राहिला सडेल तोंड्या पोरी बाई नाही तू वावरात घुसला कसा म्हणून गणक्यात तुले बाबा मारून वगैरे बाबा बाबा वाई बाबा झुमऱ्या मारून वगैरे बाबा बाबा आई बाबा मेलो बाबा मेलो आल्या बाजूला वय बबन्या मरी त्याला मारून आले लगा तुले गाव कोल आहे की नाही बाबा गावातलं काम आहे ना एक माणूस काच कमी करतो का चल सोड मग रस्ता शांतराम तुला काही नाटक येते राजा थोडस गंमतच करते माणूस बरोबर हा काही सांगू नका काही जाणे लागत तिथं झोडपे खाऊ दे त्याले गडपे खाऊ द्या होईल बाजूला चल मला जाऊ दे शांताराम भाऊ अरे बापा अरे काल अरे माहितलं का चाल चाल पहिलं बरं मागा बाबा मेलो बाबा आयो आय बाबा वाचवा रे मुले वाचवा रे मेलो बाबा अरे बबण्याला काही खरं नाही रे काही खरं नाही रे बापा अरे मारतात पुरे पुरे बैठले रे तुम्ही आवरू नका ना शांताराम भाऊ ऐका जाऊ नका पुढे शांताराम भाऊ चोट्ट्या सोऱ्या करशील काय तू येशील का आमच्या वावरामध्ये मुंगा शेंगा चोऱ्याला येशील आता पुढे सोयाबीन येऊन राहिले चोट्टेपणा करशील का का तू नाही ना बाप्पा मी काहीच नाही करत मी येत मी नाही तुमच्या वावरात जीवनात कुठेच नाही येत ना मला सोडून अरे का पागल झाले का जीव घेता का त्याचा सोडून द्या त्याला मारू नका मग तुम्ही अटून चालले हा चोट्टा चोऱ्या करून राहिला आज चोऱ्या करते उद्या खाक करून टाकेन आपल्याला गड्या मरीन फरीन ना बाग आले द्या सोडून द्या पागलपणा करू नका किती मारलं त्याला रगत निघून राहिलं ना पाहिलं कसा झाला तो जेवढं मारत असतात का सांगा मग शांताराम भाऊ सांगा मला मारून राहिले वाचवा बाबा तुम्ही मला वाचवा शांताराम भाऊ याले समजून सांगा लय मारलं ऐकून राहिले भाऊ काय सांगणार शांताराम भाऊचं आमच्या पुढे काही नाही झालं शांताराम भाऊ तुम्ही आता मनात पडू नका याला झोडू द्या आम्हाला मजबूत हांद्रे बा झुंबर हांद्रे बा झाबरू हान नाही आले मारायचं नाही त्याला अजिबात मारायचं नाही सोडून द्या सांगा मागा जीव घेतात काय मी कधी येणार नाही वावरामध्ये मुगा शेंगाने मी खाली येणार नाही तुमच्या वावरातही पाय टाकणार नाही दुर्यावर पाय टाकणार नाही ना पण मला सोडून द्या तुम्ही सोडून द्या झुंबर ऐकू नको कोणाच ऐकायचं रे हात झाय झाले हात चालण्याचा डबल हाती लागत हात राहत्या चोऱ्या घरी हान मजबूत आले तेवढ्या पागलपणा करू सोड द्याले सोड मुकड्यानं अगवपणा करून राहिला मोठा मारून राहिला तू दादा झाला का कुठला मारता का द्यायला जीव घेता का त्या बाबण्याचा मुठभर शेंगा घेतल्या तर काय झालं रे मुगाचे मारून राहिले तुम्ही द्याले कोणी खाते मुंगा शेंगा मारता काय पागल झाले का सोडा द्याले सोड रे बाबा सोड रे बरोबर शांताराम भाऊ तुम्ही म्हणता म्हणून सोडतो मी आता सोडलाच नसता याले दाबून हाणला असता अजून त्याला पचका शांताराम भाऊ केला पचका काय राजा शांताराम भाऊ कसे होतो मी हाणू द्या ना झुमऱ्या हाण शांताराम भाऊ ऐकू नको का दादा झाले का कुठले तुम्ही मारून राहिले तर माणूस आहे तो जानवर थोडी आहे बी नकली हवं सोड रे त्या बबण्याला सोड मुकड्याना सोड शांताराम भाऊ सोडायला लावा मला सोडायला लावतो सोडतो शांताराम हा सोडतो शांताराम भाऊ तुमच्या उपकार चिंता घेणार नाही बोलणार तुम्ही तुम्ही वाचलं ना ते पोरे माझी घेत होते बाबा शांताराम भाऊ चाल होय निघडून लवकर नाही काय मारती नसून पोरे चाल पहिलं करू शांताराम भाऊ बेजो मारलं रे वाचलं रे बाबा शांताराम भाऊ वाचलं मला बाप्पा पोरे बाप्पा बापने काही खरं नाही पोरे बेकार मारलं रे बाबा कुठला बदला कुठे घेतलाय जमली रे आपली ऍक्टिंग जमती की रे आपल्याला ऍक्टिंग जोडून बी घेतला मध्यस्थी बी केली सारच झालं कसा आता आपला प्लॅन झाला की साक्षात घेतला की नाही बदला असा बदला काढायला लागला असते कुठलं कुठे हो तुमचा प्लॅन चांगला होता पण अजून हाणून द्यायला होता ना त्याचा हातपाय मूळ द्यायला होता ना कसं शांताराम भाऊ तुम्ही ना घोर केला ना किती मारतं काय त्याचा काय जीव घेत का पागल झाला का तू बस झाला नाही झोडला दिली अजून किती मारतं बावा शांताराम भाऊ हा तर प्लॅन सक्सेस झाला पण तो शिवल्यान माऊली 2 जण राहिले नाही मजबूत थांबा त्याचंही बजेट करू पण जराशी कशी शांत ठेवा लागेल आता सध्या नाही पुढे कधी ना कधी तावडीत सापडले की झोडू द्यायला मजबूत बरोबर शांताराम भाऊ तुम्ही पण सांगता तसं तुमच्या काय शब्द हे बाई राव का आम्ही तुम्ही सांगा फक्त आम्हाला असं करावं लागते चला रे गडवा आता चला आठवून आता काही थांबायला पुरत नाही चला
बाबा मेला भाऊ आई बाबू अव इकडे याव आई 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 बाबा याव नवा इकडे या नवा इकडे याव काय सांगून तुले मामाला माहित आहे बाबा बेकार झालं मला मारलं ना दोघा तिघांनी मारलं ना मला कोणी मारलं तुम्हाला कोणी मारलं कोणाची एवढी हिंमत जाबऱ्यानं मारलं तो काय तोंड मारलं बरं घेतो शांतारा बोला म्हणून वाचलो ना गेलं तर मला दुखं राहिलं मला मारलं आहे ना बापा त्या दलिंदराचे कोणत्या केळीची बाग कापलते तुम्ही ना तुम्हाला एवढं मारलं तर एवढं काय केलं तर बापा जाऊ दे आता बाबाला माहित आहे काय मुठभर शेंगा म्हणून मारलं बाबाला घुसून तुम्ही मुठभर शेंगा मुंगा शेंगा घेतला मारलं ना मला जाईना मारलं मी काय सांगाल तर तुम्हाला की कुठे जायचं नाही एकटं दुकटं आणि जाऊ तर आपण तिघं जाऊ तुम्ही ना ऐकलं काऊन नाही मग कायला गेले लोक कुठचा काटा कुठे काढतील सांगता नाही येत ना आणि एवढी नवई होती का तुम्हाला मुंगाची शेंगायची चालले मोठे मुंगाच्या शेंगा खायला माई काहीच गलती नाही ना आता काय सांगू मी तर नाही म्हणू पण तू शिवला ऐके ना काल गेला बघ मुठभर शेंगा घेऊ खाऊ बबन्या त्या शिवल्यानं वर गेला ना पण बबन्यानं वर घालला म्या आलं का शिवल्याचं नाव आता तुम्हाला 100 खेप सांगलं मी ना की त्या शिवल्याच्या नांदी लागू नका तो तुम्हाला घेऊन डुबीन पानं त्याच्या नांदी लागले त्याच्या सोबत गेले आणि हा मार खाऊन आले ढोरासारखा आता काय करतो सांगतो जाऊ दे जे झालं ते झालं जायचं मला घरात घेतो माझ्या चालल्याने झालं मयत लावा आता समजूनच राहिलं मला की चालताना येऊन राहिले का तर 5 रुपये झाले तोंडाला किती लागलं चला बाबा देतो हळद लावून आता चाल ना माव आई माव मेला आई दुखते आई आई बाबा पत्ता लाव ना बाबा तू कोण राहिले ना बाबा तुला काय समजते की नका पागल झाली का तू अवश्य ते थांबा ना हे तर लावू द्या बापा इकडे तिकडे कलून राहिले बसणार नाही ना ते भद पान हे किती आता बोबने चांगला झळला वाटते बो मजबूत पुरा हाग्या मार बसेला बो बोबण्यालाच वाटते बा अरे बापा हवल्या का मुठभर शेंगासाठी आणला बाबा आता काही बोललं की नाही बायको आपली छानच काढते सांगतो हा बोबण्याची बायको सुनवतेच आपल्याला पण जाऊ दे आता बोबण्याची कसं तब्येत विचार लागेल आपल्याला काय झालं बाबा काय झालं तुम्हाला अरे बापा या माणसाचा अगोपणा तरी या माणसाला सांगलं होतं बरं मी ना की जाऊ नका बरं एकटे दुखते बाहेर जायचं नाही अजिबात जाऊ तर आपण 3 जण जाऊ सोबत जाऊ पण कायचं काही बाबा तुझ्या बापाने कुठे ऐकलं गेला एकटा तुझ्या बाप हे झालं असं अरे पण आई एवढं कोण मारलं ना बाबाले कोण मारलं कोण मारेन रे बाबू हा तुझ्या बापाचे सगळे दुश्मन बंधगा दुश्मन आहे तुझ्या बापाचं खेटे घेतले मग कसं आता हे अंगारीन नाही तर काय मग हे भद पडले तोंडाले मी खेटे घेतले तूच कारणीभूत नसं नाही याने माझी मार खायला तूच कारणीभूत तुला त्या पोरीला या छताच्या बायकोला मारलं नसतं तर आज मी ना मारणार सकाळला ते पुढे आम्हाला भोवाला घेऊन राहिलं मग पोराली सोडतील ते फोन करतील आता डायरेक्ट खलास यायले पुढे दात म्हणजे गाव दात खाऊन आहे ना त्यामुळे तू बदमाश बाई बदमाश आहेस तू लग्न का चबरू न कुठी बी मी ना मारलं तर तुमचे हात का बांधेच होते काय तुम्ही ना तिच्या कमरक्यात लाता मारल्या ना माहित नाही का कोणाले सगळ्या गावाला पाहिलं मोठे म्हणून राहिले आणि पोराला काय म्हणून राहिले जीव घेते ना नाही घेते असं बरं कोणी जीव घेईन मग पोराचा सांगतो आपल्या भांडणा करू मी पाहतो ते काय आता दणके मारल्याशिवाय नाही राहत आता कोण होते ते बाबा कोण होते ते कोण होते जाऊ दे रे बाबा जाऊ दे लय पॉवरफुल लागते बापा तू किडी मिळी आहेस रे बापा एकूण जाय का आमचा काही मारामारी करू नको बापा त्याच्याशी आपल्या जाण काही भांडणं होत नाहीत रे बाबू काही भांडणं होत नाहीत बाबा नाव सांगा द्यायचं नाव सांगा तुम्ही हा आत्ता घरी जाऊन मारतो सायकल घरातून काढून मारतो सायकल मी अशी नाही किडी मिळी पण मी बेकार सांगा मला त्याचं नाव सांगा फक्त कोण मारणार आहे तुम्हाला बाबू तू काही टेन्शन घेऊ नको बापा आणि तू काही बाहेर जाऊ नको एकटा दुकटा आणि कोणाला मारायच्या गोष्टी करू नको तुझ्या बाप आला मार खाऊन आता एकटा गेला तर तू जाऊ नको बाबू काही करा नाही लागल आपल्या लोकांसोबत तू जाशील बापा एकटा दुकटा त्याच्या जवळ आणि ते यात लय जण भांडण करशील त्याच्यासोबत तर कसं तू बी मार खाशील बापा मार खाऊन नाही या लागत घरातच बस मुकाट्यानं काय हात धरून बसू का चंटे सगळ्या घरात बसू का
मारू दे, मारला तर मी पाहायचं आज बजेटच बसवतो. हो बाबू तू माझ्या कोणता एक रे बाबा. हो गड्या बाबू असं करू माझी शपथ बोले उडी जायचं नाही, घर सोडायचं नाही बाबू. नाही नाही मला मारला तर मारू दे. बदला फदला काही नाही, भांडणं करू नको आता. 2 महिने 4 महिने शांतता बिलकुल. कोणाची काही भांडणं नाही, बोलणं नाही, चालणं नाही, काहीच नाही. बाबा काय तुम्ही शपथ दिली नाही तर आज मी घरात जाऊ जाऊ मारले असते ते. घरात जाऊ जाऊ सोडले असते. घेऊन आपण पुढे मला मारलं त्याचा बदला घेऊ, पण सध्या नाही. 2-4 महिन्यानं. सध्या नाही, सध्या काहीच नाही करायचं बिलकुल. आवाज बंद. अरे बाबू पुढे पाहू आपण काय आहे तर. पण सध्या कसं गरम वातावरण आहे, घराच्या बाहेर काही निघायला पुरत नाही बाबू. ऐक आमच्या म्हटलं. हो बबन, बबन रे बबन. आला का? हा शिवले आला का आता? पाहा तुमचे शुभचिंतक आले ना आता तुम्हाला पाहाले. कितीक लागलं बापा, मा मित्र आले, दोस्त आले, जिगरीले मा कितीक लागलं पाहायला आले ते. नको लागू त्या सोडायला नाही, नको लागू. घरी नाही म्हणा तो, बबन्या गेला म्हणा पोहून जायला कुठेतरी. सांगून दे त्याला चल शाळेला आपल्या घरात येऊ नको देऊ. बोगस आहे तो. तू लुच्चा आहे तो, शिवला लुच्चा. का नांदे लागणार आहे का ते? मी तर अटून हुलकून काढीन त्याला. निम म्हणेन बाहेर अटून का आला रे तू? त्या पाहिजे मानावरानं मार खाल्ला. हा साऱ्या गोष्टीला शिवल्यास कारणीभूत आहे. तेल टाक्या हा दिसते तसा नाही. आपल्याशी फक्त गंमत दोस्ताना करते. याचाही प्लॅन असेल बरं, याचे हात असू शकते याच्यामध्ये. अच्छा बाबू तू आहे काही असू दे. बोलूच नका त्या विषयात. त्याला काढून दे फक्त तू. जाय त्याला काढून दे तू. त्याला काही म्हणजे इकडे येऊ नको देऊ. बबन बबन रे बबन, बबन रे. ओ बबन. ओ बापा रामशेरा आवाज दे बापा. त्याची बायको पळत येईन बरं आपल्या अंगा. ओ गळ्या बबन, बबन रे. आले का हे दलिंदर कैचे नारद ते तर जरासक सुकून नाही बापा. का बबनेले का घेऊन मरतात का एक दिवस काय सांगा. याचे सटकच काढतात बाहेर जाऊन. जास्त हे उतू येऊन राहिले ना, बबन बबन करून राहिले. थांबा रे आता कुकडी नेता बापा मार खायले मानवरेले. आता तर मार खाऊन आला मानवरा, हिरवा पिवळा झाला. आता अजून कोणाला सुपारी दिली का? अजून काही मार खा नाही की जीव घेणार मानवऱ्याचा. बापा वहिनी तसं काही नाही ना बापा, आम्ही दोस्त आहोत त्याचे. आम्ही का बापा त्याला का मार खायला लावू का? काही बोलून राहिल्या बापा तुम्ही. तुम्ही मानवऱ्याचे दोस्त आहे म्हणून तर मानवऱ्यानं मार खाल्ला ना. तुम्हाला हाय का कुठी मार? तुम्हाला आले का खरंच कुठी? लागलं का कुठी? नाही ना का बबन तू मार? आम्ही हासाठी दुसऱ्या दिवशी आले. काय झालं बबनने सांत्वन द्यायले. वहिनी तसं काही नाही बापा, आम्ही तर जीव द्यायला तयार आहोत बबनसाठी, जीव द्यायले. पण वहिनी आता काय सांगा तुम्हाला. बरोबर सगळ्यासाठी कोणी मारते का? त्याने बदला कुठचा कुठे काढला ना, काय सांगा तुम्हाला. आमच्या मागे लागेल ते, पण आम्ही पयालो सुटवलो त्याच्या हातून. पण बबन हाती लागला त्याच्या. आता कसं काय करा? म्हणून घोर झाला ना. नाहीतर आम्ही तर जीव द्यायला तयार आहोत बबनसाठी. तुम्ही काही जीव नका देऊ बापा. आणि तुम्ही काही चोपड चापड करू नका. माय एवढंच म्हणणं आहे की तुम्ही अटी येत नका जात जाऊ बा मानवऱ्याला बला आले. तुम्ही निघा आठून लवकर. सुखानं जगू द्या बापा. मानवऱ्याला धो बला आले का? चाल बबन चाल बबन. ते आज गेले नसते तर मार खाऊन आले नसते. काय बला लागते तुम्हाला? वहिनी आता काय सांगा बापा. आता कसं त्या मुरगुर सांगायसाठी कोणी मारत नाही. मागचा बदला काढला जाईल. काय सांगा तुम्हाला. तो विषय हा आहे ना. आम्हाला माहित नाही एवढं होईल म्हणून. नाही आता एवढ्या बारीन जाऊ द्या बुवा. आता काय सांग आमची चुकी झाली. कसं आम्ही थांबायला पाहिजे होतं तरीच. आम्ही नाही मारायला पाहिजे होतं त्याला, जे मारणारे होते त्याला. पण आता कसं आता जाऊ द्या. हा बापा आता जाऊ तर दिलंच आहे ना आम्ही ना. आम्ही कोणाशी भांडणं नाही करत बापा. खाय ना मानवरा किती मार खायचे जीव जायतात लोक. आम्ही कोणाला नाही बोलत. आता कसं मानवऱ्याचे आता तुमच्यासारखे दोस्त असले तर कसं मानवऱ्याला मार खास लागेल ना. पर्याय नाही आता. तर नाही ना वहिनी, आम्ही तर जीवाला जीव द्यायला तयार आहे. पण आता कसं अनाधाना झाली बोटाने. आता कसं काय वहिनी आता जाऊ द्या. जे झालं ते झालं. पण आम्हाला बबनची भेट घे ना एकदा. बबनले पाहू द्या आम्हाला. नाही बबनले पाहू द्या. बबनले पाहू द्या. बबन मेला तुमच्यासाठी. तुम्ही जा बरं अटूनच वापस जा. निघा आठवून लवकर. मी अजून म्हणून आमचा जीवाभावाचा मित्र आहे ना. चला मग मित्र पूर्वी भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे व्हिडिओ पब्लिश करा. आता पाहू उद्या काय होते.